ख्रिस्त पाहिला आज मी ख्रिस्त पाहिला दंड होय जी आशालतिका पुष्प बलानी मंडित पुनरपि विश्व भरला
पुन्हा परमेश्वराचे आभार मानूया ह्या सुंदरशा दिवसाबद्दल, की जो दिवस आपल्या विश्वासाच्या संदर्भात फार महत्वाचा तो दिवस आहे. फार महत्वाची घटना या पुनरुत्थानाच्या दिवसाच्या निमित्तानं आपण अनुभवणार आहोत. जरी हा प्रसंग बरेच लोक म्हणतात की 2000 वर्षापूर्वी घडलेली ही घटना आहे आणि त्याचा लाभ, त्याचा आशीर्वाद, त्याचा संदर्भ आज काही लागू होणार नाही, पण मी आज तुम्हाला सांगणार आहे की जरी 2000 वर्षापेक्षा जास्त वर्षापूर्वी ही घटना घडलेली आहे, तरी त्या पुनरुत्थानाचा अर्थ, त्या पुनरुत्थानाचा स्पर्श, त्या पुनरुत्थानाचा आशीर्वाद आज या क्षणी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार महत्वाचा आहे आणि आवश्यक आहे. आणि तेच आज या संदेशाद्वारे आणि ह्या प्रवचनाद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बंधू भगिनींनो, ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी तुमचा परिवार असेल, मित्रमंडळी असेल, कृपया एक विनंती आहे की लक्षपूर्वक हे देवाचं वचन ऐका, श्रवण करा, त्याच्याकडे लक्ष द्या आणि नक्कीच परमेश्वर आजचा लाभ तुम्हाला देणार आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराचं वचन एक चित्तानं, एक दिलानं, एक आत्म्यानं ऐकता, त्यावेळेस तुम्ही काय करता माहित आहे? तुम्ही त्या वचनाचा सन्मान करता, आदर करता. आणि फक्त वचनाचाच नाही, त्या संदेशाचाच नाही, पण ते वचन ज्या देवानं दिलं आहे त्या देवाचा सुद्धा सन्मान आणि आदर करता. आणि त्या आदर भावनेनं, आत्म्यानं आज आपण या संदेशाकडे, या प्रवचनाकडे पाहणार आहोत, ऐकणार आहोत, त्यामध्ये सहभाग घेणार आहोत. आणि म्हणून देवाची स्तुती करूया की आजचा हा प्रसंग देवानं तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये लाभू दिला. आणि नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला विचारत असतो की, आणि ही सदिच्छा आणि शुभेच्छा मी देत असतो की ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी परमेश्वराच्या दयेनं, कृपेनं तुम्ही सुस्थितीमध्ये आहात, आनंदात आहात, आरोग्यामध्ये आहात आणि आज उपस्थित आहात. आणि म्हणून देवाची स्तुती करतो. सर्व श्रेय, मान, महिमा परमेश्वराला मी देतो. आज पुन्हा ह्या पुनरुत्थानाच्या रविवारी हा संदेश तुमच्याकडे आणत असताना मला खूप आनंद होत आहे. एका घटनेवर की जी घटना पवित्र शास्त्रामध्ये लुक-कृष्य वर्तमान याचा 24वा अध्याय ह्या अध्यायामध्ये लिहिली आहे. आणि आपणा सर्वांना माहित आहे ही गोष्ट, तुम्हाला सर्व लहानपणापासून पुनरुत्थानाची गोष्ट, ती घटनाक्रम सगळ्यांना माहित आहे. पण आज त्याच घटनेवर काही वेगळं जे देवाचा संदेश आहे आणि वेगळ्या अँगलने ह्या घटनेकडे आपण पाहणार आहोत. आणि त्या पुनरुत्थानाची घटना आणि तो संदेश आणि पॅरेग्राफ माझ्या जीवनाशी, तुमच्या जीवनाशी कसा संलग्न आहे, कसा संबंधित आहे आणि कसा आवश्यक आहे हे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी असं लिहिलंय की मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या स्त्रिया. तो कबरेवरून धूळ लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. फार चांगली गोष्ट आहे. या स्त्रिया ज्या येशू ख्रिस्ताच्या कदाचित शिष्या होत्या, येशू ख्रिस्ताला मानणाऱ्या होत्या, येशू ख्रिस्तावर प्रीती करणाऱ्या होत्या आणि येशू ख्रिस्त मेल्यावर सुद्धा त्याचं प्रेम आणि प्रीती कमी झाली नाही ह्यावरून आपल्याला दिसतं. आणि ती चांगली गोष्ट आहे. भक्तिभावानं, आदर-तिथ्यानं स्वतः ते सुगंधी द्रव्य तयार त्यांनी केलं, त्यासाठी पैसे त्यांनी खर्च केले आणि भल्या मोठ्या पहाटे त्या कबरेकडे निघाल्यात. आणि त्या ठिकाणी त्या पोहोचलेल्या आहेत येशू ख्रिस्ताचं दर्शन घेण्यासाठी, येशू ख्रिस्ताच्या शरीराला सुगंधी द्रव्य लावण्यासाठी. फार चांगली गोष्ट आहे. फार त्या काळच्या संस्कृती मध्ये जे असेल आणि जे सर्वसाधारण प्रथा होती त्या प्रथेप्रमाणे ते सुगंधी द्रव्य घेऊन मृत व्यक्तीच्या शरीराला ते लावण्याची प्रथा असेल आणि होती. त्या प्रथेनुसार त्या ठिकाणी त्या स्त्रिया तिथे पोहोचलेल्या आपल्याला दिसतात. पण असं झालं की त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. अरे, इथे जरा घोटाळा आहे, इथे जरा प्रश्न आहे.
की ज्या ख्रिस्तावर त्यांचं प्रेम होतं, ज्या ख्रिस्ताच्या त्या शिष्या होत्या, ज्या ख्रिस्ताच्या मागे ते जात होत्या, त्याचं शिक्षण ते ऐकत होत्या, त्याच ख्रिस्ताला आदर देण्यासाठी, सन्मान करण्यासाठी, द्रव्य त्याच्या शरीराला लावण्यासाठी गेले असताना तोच नाही, काहीतरी कमी आहे, काहीतरी कुठेतरी चुकत आहे, काहीतरी त्यांच्या ह्या सर्व कष्टामागे, त्यांच्या भावने मागे, त्यांच्या विश्वासामागे, त्यांच्या भक्ती मागे काहीतरी कुठेतरी चुकलंय. आणि बंधू भगिनींनो, तेच आज आपण पाहणार आहोत. आपला सुद्धा विश्वास आहे, आपला सुद्धा भाव आहे, आपलं सुद्धा प्रेम आहे, आपण सुद्धा ख्रिस्ताच्या मागे जाणारे आहोत, ख्रिस्ताचे पाईक आहोत, ख्रिस्ताचे शिष्य आहोत, ख्रिस्ताचं ऐकणारे आहोत. आणि असं असून सुद्धा असं लिहिलं आहे की त्यांना भ्रांत पडली. मला आज हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की ह्या स्त्रियांप्रमाणे तुम्ही ख्रिस्तावर प्रेम करणारे आहात, तरी तुम्हाला भ्रांत आहे. भ्रांत म्हणजे काय? म्हणजे भ्रांत म्हणजे जे काही तुम्हाला समजत नाही, तुम्ही पाहत आहात, तुम्हाला दिसत नाही, तुम्ही ऐकत आहात, श्रवण करत आहात, ते कळत नाही. तुम्ही काय करत आहात, कुठे जात आहात, कशासाठी जात आहात, द्रव्य कशासाठी आहे, कोणाला लावण्यासाठी आहे, काय करायचं हे जेव्हा कळत नाही, अशा अवस्थेला भ्रांत म्हणतात. आणि बंधू भगिनींनो, आता तुम्ही विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये कितीदा तरी तुमच्या जीवनामध्ये अशी अवस्था आली आहे का हो? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गेलेला आहात का हो? तुम्ही सर्व करता, तुम्ही चर्चमध्ये आहात, तुम्ही बायबल वाचता, तुम्ही सर्व प्रकारच्या ख्रिस्ती कार्यक्रमामध्ये सहभाग घेता, तुमचा भाव आहे, तुमची भक्ती आहे, तुमचं देवावर प्रेम सुद्धा आहे, आणि तरीही तुमच्या जीवनामध्ये हे भ्रांत रूपी अवस्था तुमच्या जीवनामध्ये जर आहे, तर मला असं वाटतं की आज या प्रवचनाद्वारे परमेश्वर तुमच्या संगती बोलणार आहे. आणि म्हणून आपले कान तुम्ही, अंतःकरण तुम्ही उघडा, म्हणजे तो आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देणार आहे. मग असे झाले की त्यांना भ्रांत पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केले असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? पहिली गोष्ट बंधू भगिनींनो, हे भ्रांत त्यांचं आयुष्य झालंच कसं? हे गोंधळलेली अवस्था त्यांच्या जीवनात आलीच कशी? जे पाहिजे ते त्यांना का प्राप्त झालं नाही? विश्वासात कमी नव्हती, त्यांच्या भावेमध्ये कमी नव्हती, त्यांच्या प्रीतीमध्ये कमी नव्हती, त्यांच्या आदरतिथ्यामध्ये कमी नव्हती, त्यांचं कष्ट कमी पडले नव्हते, आणि हे सर्व घेऊन सुद्धा त्यांना भ्रांत पडली. त्यांना कळत नाही, त्यांना समजत नाही का? पहिली गोष्ट असं दिव्यदूतानं उत्तर दिलं की तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? पहिली गोष्ट त्यांनी चूक केली की ह्या सर्व गोष्टी असताना सुद्धा जिथे जीवन नाही तिथे जीवन शोधण्याचा प्रयत्न केला, जिथे ख्रिस्त नाही तिथे ख्रिस्त शोधण्याचा प्रयत्न केला, जिथे आशीर्वाद नाही तिथे आशीर्वाद शोधण्याचा प्रयत्न केला, जिथे प्रकाश नाही अशा अंधारात प्रकाश शोधण्याचा प्रयत्न केला. बंधू भगिनींनो, जर आमचं आयुष्य असं आहे तर आम्ही भ्रांतीमध्ये आहोत. आम्हाला कळत नाही, आम्हाला समजत नाही काय करायचं. आणि ही अवस्था त्यांच्या जीवनामध्ये आली, कदाचित तुमच्या जीवनामध्ये आली असेल तर असं लिहिलंय की ते भयभीत झाले. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आठवण बघा की जेव्हा आम्हाला कळत नाही, जेव्हा आम्हाला समजत नाही काय होत आहे, आम्ही घाबरून जातो, आम्ही भयभीत होतो, आम्ही थरथर कापायला लागतो, कारण आम्हाला कळतच नाही, आम्हाला काही दिसतच नाही काय होत आहे. भयभीत झाले. आणि दुसरी गोष्ट असं लिहिलंय की तोंड जमिनीकडे त्यांनी केलं, त्यांचं मुख जमिनीकडे.
ख्रिस्ताची अशी आज या पुनरुत्थानाच्या दिवशी आणि या संदेशाद्वारे ही इच्छा आहे आणि हा संदेश मी तुम्हाला देऊ इच्छितो की तुमचे मान आणि मुख असं ताठ असायला पाहिजे, अभिमान असायला पाहिजे की ख्रिस्त माझा प्रभू आहे, ख्रिस्त हा पुनरुत्थित आहे, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझा देव आहे, त्याच्या मागे मी चाललो आहे. हे जे हा जो विश्वास आहे, हा जो आशीर्वाद आहे आणि हा जो सन्मान मान आहे, आत्मविश्वास आहे, तो तुमच्या जीवनामध्ये आहे का हो, की तुम्ही आणि मी त्या भ्रांतीचं जीवन जगत आहोत. भयभीत झाल्या, त्यांचं तोंड शरमेनं किंवा लाजेनं किंवा भीतीनं जमिनीकडे गेलं. कारण काय? दिव्यदूतानेच उत्तर दिलं. फार महत्वाची गोष्ट आहे. पवित्र शास्त्रातली घटना तुम्ही अनेकदा वाचली असेल, पण या घटनेतून आज देव तुम्हाला काहीतरी शिकवू इच्छितो, दाखवू इच्छितो आणि तो आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो. तो ग्रहण करा. बंधू भगिनींनो, असं म्हटलेलं आहे की तो येथे नाही तर उठला आहे, तो गालिलात होता, तेव्हाच त्याने तुम्हाला सांगितले, त्याची आठवण करा. बंधू भगिनींनो, इतक्या मोठ्या पहाटे आलेत, त्यांचं द्रव्य विकत घेऊन ते तयार केलं, त्यासाठी पैसा खर्च करून आलेत आणि मोठ्या भावनेनं आलेत, मोठ्या श्रद्धेनं आलेत, देवाचं दर्शन घेण्यासाठी आलेत, त्याची सेवा करण्यासाठी आलेत आणि तरी ख्रिस्ताचं दर्शन त्यांना झालं नाही. तरी त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रकारचं भ्रांती पडली, त्यांना कळेनासं झालं, त्यांना समजेनासं झालं, त्यांना दिसेनासं झालं आणि ते भयभीत होऊन जमिनीकडे पाहायला लागला. ही अवस्था आलीच कशी, झालीच कशी? दिव्यदूतानं हे उत्तर दिलं आणि ते उत्तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे आणि त्याचं कारण सुद्धा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. आणि ते म्हणजे तो येथे नाही उठलाय, तो गालिलात होता, तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले ह्याची आठवण करा. हे सगळं त्यांनी केलं. मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांचा भक्ती कमी पडली नाही, त्यांचा भाव कमी पडले नाही, त्यांचा श्रम कमी पडले नाही, त्यांचा पैसा कमी पडले नाही, त्यांची प्रीती कमी पडली नाही, त्यांचं प्रेम कमी पडलं नाही. ते स्वतःहून स्त्रिया त्या ठिकाणी गेल्या आणि तरीही काय चुकलं, काय कमी पडलं की जे आज आम्ही सुधरू शकतो. या पुनरुत्थानाच्या दिवशी या संदेशाद्वारे आम्ही ते बदलू शकतो, हेच आपण पाहणार आहोत. आणि काय चुकलं होतं, काय कमी होतं, हे ह्याचं उत्तर त्या दिव्यदूतांनी दिलं आणि तेच उत्तर आज तुम्हाला आणि मला लागू आहे. आणि ते म्हणजे तो येथे नाही, तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले ह्याची आठवण करा. परमेश्वराने तुम्हाला काय सांगितलं आम्ही विसरलो आहोत का? येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं होतं की मी जयोत्सवानं यरुशलेमेत प्रवेश करेल, झालं. ते त्यांना आठवलं, ते त्यांनी पाहिलं. येशू ख्रिस्ताने सांगितलं की त्या अधिकाराद्वारे आणि रोमन सैन्याद्वारे आणि इतर लोकांद्वारे मला धरण्यात येईल, तसं झालं. ते त्यांनी पाहिलं, ऐकलं, आठवलं, पाहिलं सुद्धा, अनुभवलं सुद्धा. येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं होतं की मी वधस्तंभावर मला ते खिळण्यात येईल, मला मारण्यात येईल, तसं झालं. ते त्यांना आठवलं, ते त्यांनी पाहिलं, ते त्यांनी अनुभवलं. आणि आता लक्षपूर्वक आहे का, येशू ख्रिस्तानं त्यांना हे सुद्धा सांगितलं होतं की मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेन, मी पुनरुत्थित होईल. आणि नेमकं तेच विसरले आणि विसरले म्हणून दिव्यदूत म्हणतो आठवण करा. जे येशू ख्रिस्तानं सांगितलं ते न आठवता, त्यावर कृती न करता भलतच जेव्हा आम्ही करतो तेव्हा आमची अवस्था अशी भ्रांत पडल्यासारखी होते, तेव्हा आमची अवस्था अशी भयभीत होते, तेव्हा आमची मान खाली जाते. कारण देव एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता आणि एकच गोष्ट तुम्ही करत नाही. त्यावेळेस तुमच्या पदरामध्ये, तुमच्या हातामध्ये निराशा पडते. तुमचा पदर हा रिकामा, तो रिकामाच राहतो. कारण देवानं सांगितलेली एक गोष्ट सहज आम्ही विसरून जातो. आणि आम्ही काही गोष्टी विसरून जातो. कारण काय माहित आहे का? कारण त्या गोष्टी कदाचित तुमच्या दृष्टीने महत्वाच्या नाहीत,
त्या दृष्टीने त्या काही प्रायोरिटी त्याला नाही, त्याला प्राधान्य नाही, त्या होऊ शकतात, करू, त्याच्याकडे लक्ष नंतर देऊ, अशी जेव्हा वृत्ती आमची होते त्यावेळेस आम्ही विसरतो, आठवणीतून त्या गोष्टी जातात आणि नेमकी तीच महत्वाची गोष्ट असते की जी आम्ही विसरतो. बंधुभगिनींनो, आता तीच महत्वाची गोष्ट आठवण करून देण्यासाठी हा संदेश मी लीनतेनं, नम्रतेनं मी तुम्हाला देत आहे. आठवण करा. दिव्यदूत काय म्हणतो माहितीये का? आठवण करा काय सांगितलं होतं. बंधुभगिनींनो, 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी येशू ख्रिस्तानं तुमच्या कानामध्ये काय सांगितलं होतं हे आठवा. आज पुनरुत्थानाच्या या संदेशाच्या आणि या दिवसाच्या निमित्तानं त्याने एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली होती आणि त्यावेळेस कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की ही काय महत्वाची नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असेल, त्याच्याकडे कानाडोळा झाला असेल, तुम्ही ऐकलं आणि न ऐकल्यासारखं केलं असेल. कदाचित 20 वर्षापूर्वीची गोष्ट आणि त्या एका गोष्टीमुळे त्या ख्रिस्ताचं दर्शन तुम्हाला होत नाही, तुम्ही केलेले कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नाही, तुम्ही लावलेल्या पैशाचा बरकत त्या ठिकाणी येत नाही, तुमचं आयुष्य आनंदानं, उत्साहानं, त्याच्या दर्शनानं, त्याच्या प्रकाशानं भरून निघत नाही. कारण कदाचित 20, 30, 40 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट तुम्ही केली नाही. आठवा. बंधुभगिनी, तुम्हाला माहित आहे की या स्त्रियांनी घरून निघत असताना जर हे आठवलं असतं, अरे आज 3रा दिवस आहे, आपण कबरेकडे जायला नको. अरे आज 3रा दिवस आहे, येशू ख्रिस्तानं हे सांगितलं होतं की मी त्या कबरेत राहणार नाही, मग कबरेत जाऊन काय फायदा. येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलं होतं की मी पुनरुत्थित होईल आणि त्या गालीलाच जाईल, आम्ही तिकडे जायला पाहिजे, कबरेकडे नाही. बंधुभगिनींनो, आमच्या जीवनामध्ये अक्षरशः हीच अवस्था होते, अक्षरशः हीच परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येते, जेव्हा ख्रिस्तानं सांगितलेली गोष्ट आम्ही आठवत नाही, त्याप्रमाणे कृती करत नाही, त्याप्रमाणे आम्ही आचरण करत नाही. ख्रिस्ताकडे, जिवंत ख्रिस्ताकडे न जाता ज्या ठिकाणी अंधार आहे, ज्या ठिकाणी कबर आहे, त्या ठिकाणी बघा. आता लक्षपूर्वक ऐका हा संदेश आणि माझं स्टेटमेंट. बंधू भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, आम्हाला भ्रांत पडते, आम्हाला कळत नाही, आम्हाला समजत नाही, आमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की आम्ही येशू ख्रिस्ताकडे, जिवंत येशू ख्रिस्ताकडे, पुनरुत्थित येशू ख्रिस्ताकडे जाण्याऐवजी कबरेकडे जातो. आणि कबरेकडे काय त्यांना मिळालं? भीती, भय, थरथर कापत होते, निराशा, त्यांचे तोंड, त्यांची नजरा जमिनीकडे. पुनरुत्थानाचा हा संदेश ऐकत असताना, पुनरुत्थानाचा हा सण साजरा करत असताना आज मी तुम्हाला हा संदेश देतो. साजरा करा, फार चांगली गोष्ट आहे, पण एक गोष्ट आठवा की देवानं तुम्हाला काय सांगितलं होतं. आज कदाचित तुम्ही म्हातारे आहात, तरुणपणात देवाने काय सांगितलं होतं हे आठवा. जे तरुण आहे, तरुणी आहे, त्यांना मी सांगेल की आठवा, परमेश्वर तुमच्या संगती बोलतो, दररोज तो बोलतो. त्याचं म्हणणं काय आहे, त्याचं सांगणं काय आहे, त्याचा संदेश काय आहे, याच्याकडे कान देऊन लक्ष द्या बंधू भगिनींनो. नाहीतर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ह्या स्त्रियांसारखी निराशाच पदरी पडेल. येशूचं शरीरच मिळालं नाही तर द्रव्य कुठे ते लावणार आहे. आणि जर येशू ख्रिस्ताचं शरीर मिळालं नाही, त्यांचं द्रव्य, त्यांचा पैसा, त्यांचं धन, त्यांचे कष्ट, त्यांचा विश्वास, सगळं काही स्थिर राहिलं, काही त्यामध्ये अर्थ राहिलेला नाही. आज देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला हा संदेश देतो बंधू भगिनींनो. फार क्लिष्ट आणि फार असा कॉम्प्लिकेटेड आणि संदेश मी देत नाही. सरळ, शुद्ध, साधा, सोपा, जो तुमच्या अंतःकरणाला भिडेल, तुमच्या विश्वासाला जागृत करेल, तुमच्या आध्यात्मिक जीवनाला सजीव करेल आणि सशक्त करेल, असा संदेश मी देतो की ज्याचा फायदा तुमच्या जीवनात तुम्हाला होणार म्हणजे होणार. आठवण करा. देवानं तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्हाला माहित आहे? योना, जुन्या करारामध्ये देवाचा संदेश त्याच्याकडे आला, देवाचा निरोप त्याच्याकडे आला, तुम्ही तू निनवे शहराकडे जा.
आणि त्या निनवे शहरातील लोकांना संदेश दे. किती मोठं काम आहे, किती मानाचंच काम आहे, देवाच्या राज्यासाठी असलेलं ते काम आहे. आणि हा योना त्या देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष केलं त्याने, आणि तो भलतीकडेच. निनवे शहर या बाजूला असेल तर तो तार्शिशकडे निघाला, अगदी विरुद्ध टोकाला तो गेला देवाच्या वचनाकडे, देवाच्या वाणीकडे. जेव्हा त्याने दुर्लक्ष केलं आणि पळून जायचा प्रयत्न केला, त्याच्या जीवनात काय काय घडलं माहितीये? त्या समुद्रामध्ये वादळ आलं, सगळे भयभीत झाले, मरायला टेकले. त्या जहाजामध्ये पाणी शिरायला लागलं, ते जहाज बुडण्याच्या परिस्थितीत होतं. आणि त्या लोकांनी त्याला विचारलं की तू कोण आहे? आणि त्याने सांगितले मला समुद्रात टाका, माझ्यामुळे आहे. परमेश्वराची वाणी जेव्हा आम्ही ऐकत नाही, दुर्लक्षित करतो आणि त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, त्याप्रमाणे आम्ही कृती करत नाही, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असे वादळ आले असतील आणि येत राहणार. कारण एकच की आम्ही आठवत नाही, आम्ही त्याप्रमाणे कृती करत नाही, आम्ही ऐकत सुद्धा नाही. वादळ तुमच्या जीवनात आहेत का? आणि हे वादळ कशामुळे आले? कदाचित अनेक कारण असू शकतात, पण त्यापैकी एक कारण असं असू शकतं की तुम्ही देवाचं वचन ऐकलंच नाही. फक्त ऐकलं म्हणजे ह्या अर्थाने मी बोलत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही कृती केली नाही. त्याने जे सांगितलं ते न करता भलतंच आम्ही केलं. येशू ख्रिस्त म्हणतो की मी तिसऱ्या दिवशी उठेल, आणि ह्या स्त्रिया त्याला मृतवतच अवस्थेत पाहत. त्यांच्या विश्वासामध्ये तो मेलेला आहे, त्यांच्या कृतीमध्ये तो मेलेला आहे, त्यांच्या भक्तिभावामध्ये तो मेलेला आहे. कारण मृत येशू ख्रिस्ताला त्या द्रव्याचा लेप लावण्यासाठी ते गेले, जिवंत देवाला नाही. येशू ख्रिस्तानं ते सांगितलं पण नव्हतं. जे येशू ख्रिस्तानं सांगितलं नाही तेच आम्ही करतो, आणि जे सांगितलं ते जर आम्ही करत नाही, ते जर आम्ही आठवत नाही, तर तुमची अवस्था आणि माझी अवस्था या स्त्रियांसारखी आणि ह्या योनासारखी होऊ शकते. ते वादळ, त्या लाटा, आणि अजूनच भयानक परिस्थिती त्या माशाच्या पोटात, जिथे अंधार आहे, जिथे दिशा नाही, जिथे खाणं नाही, जिथे पिणं नाही, जिथे काहीच नाही. देवाने त्याच्यावर कृपा केली, देवाने दया केली, देवाने चमत्कार केला, त्याचा जीव वाचवला, ही वेगळी गोष्ट. त्याने प्रार्थना केली. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अशी अवस्था आहे का? भ्रांत पडलेली, भीतीनं गारठलेली अशी अवस्था आहे का? आठवण करा येशू ख्रिस्तानं काय अभिवचन दिले. आठवण करा आज. तुमच्या मनाला, तुमच्या अंतःकरणाला आठवण करून द्या. तुमच्या मनाशी बोला. हे वचन तुमच्या मनाशी बोलत आहे बंधू भगिनींनो, आणि ते वचन असं आहे. आणि येशू ख्रिस्त असं म्हणतो, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर असेल. आठवण करा. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. आठवण करा. येशू ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. माझ्या मागे जो चालतो तो कधीच अंधारात चालणार नाही, तो कधीच चाचपणार नाही, कधीच ठेस लागून पडणार नाही, कारण त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल. आठवण करा. जर तुम्ही चाच पडत आहात, जर तुम्ही ठेच लागून पडत आहात, जर तुम्ही अशक्त आहात, जर तुम्ही आजारी आहात, जर तुम्ही गोंधळलेले आहात, जर तुम्हाला काही समजत नाही का, जर तुम्हाला काही दिसत नाही, ह्याचा अर्थ की तुम्ही आणि मी येशूच्या मागे जात नाही. त्याने सांगितलेलं ते आठवत नाही की माझ्या मागे या, म्हणजे जीवनाचा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये असेल. तो प्रकाश तुमच्या अंतःकरणात, तो प्रकाश तुमच्या अंतःकरणात, तो प्रकाश तुमच्या मार्गामध्ये, तो प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये. आणि जर प्रकाश आहे, तुम्ही कधीच अडखडणार नाही. सुरुवात झाली भल्या पहाटे, पण ती सुरुवात अशा एका गोष्टीवर झाली की जी गोष्ट त्यांना भलतीकडेच घेऊन गेली, जिथे ख्रिस्त नाही, जिथे जिवंत पुनरुत्थित ख्रिस्त नाही, तिथपर्यंत घेऊन गेले. बंधू भगिनींनो, जेव्हा आम्ही आमचे निर्णय घेतो, जेव्हा परमेश्वराचा हात तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नसतो, निर्णयामध्ये नसतो, बोलण्यामध्ये नसतो, कृतीमध्ये नसतो, आमचा शेवट, आम्ही सुरुवात केलेली जी काही गोष्ट आहे ती अशा भलत्याच कबरीकडे नेऊन आम्हाला सोडते, की जिथे डेड एंड ज्याला म्हणतात,
पुढे मार्गच नाही. कबर म्हणजे तिथे मार्गच नाही. स्त्रियांची अवस्था जशी झाली तशी अवस्था तुमची होऊ नये. आठवा, तो येथे नाही तर उठला आहे, तो गालिलात होता, तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले ह्याची आठवण करा. त्यांनी आठवण न केल्यामुळे, त्यांनी येशू ख्रिस्तानं जे सांगितलंय ते न ऐकल्यामुळे ही अवस्था त्यांच्या जीवनात आली. बंधू भगिनींनो, एक नम्र प्रश्न मी तुम्हाला विचारतो. येशू ख्रिस्तानं जे सांगितलंय, मला माहित नाही काय सांगितलं, आपापल्या परीनं आपापल्या कृतीप्रमाणे परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत असतो, बोलत असतो. मला माहित नाही काय सांगितलं. मला हा प्रश्न विचारत आहे की जे काय सांगितलं ते तुम्ही ऐकलं का आणि त्याप्रमाणे आचरण केलं. पवित्र शास्त्राचं वचन असं म्हणतं की फक्त ऐकणारे असू नका, परमेश्वराचं वचन फक्त ऐकणारे, श्रवण करणारे असू नका, त्याप्रमाणे कृती करणारे असा. या स्त्रियांनी येशू ख्रिस्ताचं वचन ऐकल्यावर जर कृती केली असती, ती म्हणजे त्या कबरेकडे न येता जिथे परमेश्वरानं येशू ख्रिस्तानं सांगितलं जायला तिथे जर गेले असते तर त्या ठिकाणी परमेश्वराचं दर्शन त्यांना झालं असतं. आणि म्हणूनच ते दिव्यदूताचं वचन आहे की तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता. कितीदा आम्ही अशा ठिकाणी चचपडत आहोत, कितीदा तरी आम्ही आमचा पैसा, धडपड आणि श्रम आणि इतर गोष्टी चुकीच्या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि हातात काहीच फळ नाही. कारण येशू ख्रिस्तानं सांगितलेली एकच गोष्ट आम्ही विसरलो, आम्ही आठवण नाही केली आणि आठवण नाही केली म्हणून कृती नाही केली. पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आहे आणि एक गोष्ट आहे येशू ख्रिस्तानं सांगितलेली की एक तरुण, तो सुभेदार होता, तो सेनापती होता, तरुण सेनापती आणि श्रीमंत, त्याच्याकडे सगळं काय होतं. आणि अजून एक चौथी गोष्ट की जो सगळं नियमशास्त्र आज्ञा पाळणारा, तो येशू ख्रिस्ताकडे जातो आणि म्हणतो, गुरुजी मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून मी काय करावं. येशू ख्रिस्ताने काही गोष्टी त्याला सांगितल्या. तो म्हणतो की मी ह्या आज्ञा लहानपणापासून पाळत आलो. फार चांगली गोष्ट आहे. बघा आता सगळ्या गोष्टी तो करत आहे, नियमशास्त्र पाळत आहे, तो तरुण आहे, शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे, अधिकारी आहे, त्याच्या हाताखाली अनेक गोष्टी आहेत आणि तो येशू ख्रिस्ताला म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी मी करत आहे. येशू ख्रिस्ताने त्याला एकच गोष्ट सांगितली. तो येशू ख्रिस्ताने म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी तू गोर गरिबांना वाट आणि चल माझ्या मागे ये. अनेक 100 गोष्टी तो करत होता. वाईट नाही, करायलाच पाहिजे. पण येशू ख्रिस्तानं जी एकच गोष्ट सांगितली होती ती त्याला जमलीच नाही. त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि असं म्हटलेलं आहे की त्याचा चेहरा उतरला, तो दुःखी झाला आणि तो येशू ख्रिस्तापासून निघून गेला. त्याचं काय झालं मला माहित नाही, पवित्र शास्त्रामध्ये त्याच्या विषयी उल्लेख नाही. एक गोष्ट देवानं जे सांगितली, प्रभूने सांगितली, येशूने सांगितली, नेमकी त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि तो येशू ख्रिस्ताच्या संगती राहू शकला नाही. मी गालिलात जाईल, तुमच्या अगोदर मी जाईल. म्हणजे याचा अर्थ की ह्या स्त्रिया जर तिथे गेल्या असत्या तर त्यांना येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं असतं. रिकामी कबर त्यांना मिळाली नसती. बंधू भगिनींनो, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ह्या स्त्रियांसारखी तशी अवस्था आहे का? आमचे श्रम, आमचा पैसा, आमचं सर्व भक्तिभाव, इव्हन भक्तिभाव, आमचा विश्वास हा व्यर्थ जात आहे का? त्याला काही अर्थ नाही का? त्याच्यामध्ये काही जीवन नाही का? त्याच्यामध्ये काही आशीर्वाद नाही का? त्याच्यामध्ये काही प्रकाश नाही का? सर्व काही आम्ही त्याच्यामध्ये टाकलं तरी शेवटी पदरात काहीच नाही. अशी अवस्था या स्त्रियांची झाली. अशी अवस्था आमची होऊ नये. अशी अवस्था त्या जी योनाची झाली तशी अवस्था आमची होऊ नये. अशी अवस्था त्या तरुण सेनापतीची झाली तशी अवस्था आमची होऊ नये. म्हणूनच हा पुनरुत्थानाचा संदेश मी देत आहे. या पुनरुत्थानाच्या घटनेवरून देव तुमच्या संगती बोलत आहे.
जे देव सांगत नाही तेच आम्ही करतो आणि जे तो सांगतो ते आम्ही करत नाही, ह्याचा अर्थ या स्त्रियांसारखी आमची परिस्थिती भयभीत होईल, भ्रांतीमध्ये आमचं जीवन आहे, नजर खाली आहे, त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा आशीर्वाद नाही. आता या संदेशाचा दुसरा भाग मी तुम्हाला सांगतो. फार मोठा आशीर्वाद आहे, फार मोठा संदेश आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की येशू ख्रिस्ताने सांगितलेली एकच गोष्ट, बाकीच्या सगळ्या तुम्ही करता, एकच गोष्ट तुम्ही आचरणात आणत नाही, आठवणीत आणत नाही, कृतीत आणत नाही, त्यामुळे किती मोठा घोटाळा होऊ शकतो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये किती मोठी उलथापालथ होऊ शकते, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये किती मोठा निराशा निर्माण होऊ शकते, तुमच्या आणि माझी झोळी कशी रिकामी राहू शकते, हे आपण पाहिलं जर आपण देवानं येशूने सांगितलेली एकच गोष्ट आठवली नाही तर. आता मी तुम्हाला सांगतो या पुनरुत्थानाच्या ह्या वृत्तांतावरूनच की जर त्या येशू ख्रिस्तानं सांगितलेली एक गोष्ट तुम्ही जर केली तर काय लाभ होऊ शकतो. आणि ती गोष्ट योहान कृष्णवर्तमान याचा 21वा अध्याय 3ऱ्या वचनापासून मी वाचतो. जर बायबल तुमच्याकडे आहे तर कृपया तुम्ही वाचा. शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धराव्यास जातो. ते त्यांना म्हणाले, आम्हीही तुझ्या बरोबर येतो. तेव्हा ते निघून मच्छ्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. पुन्हा तीच गोष्ट शिमोन पेत्राला माहित होतं की कबर रिकामी आहे. शिमोन पेत्राला माहित होतं की येशू ख्रिस्तानं काय सांगितलं, त्याच्या शिष्यांना माहित होतं की मी 3ऱ्या दिवशी उठेन. येशू ख्रिस्ताला तो म्हणतो की मी तुला कधी नाकारणारच नाही, मी तुला कधी विसरणारच नाही. हे इतकं सिरियस संभाषण येशू ख्रिस्तासंगती झालं. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताने हे पण म्हटलेलं होतं की जेव्हा मला धरण्यात येईल, मला जेव्हा वधस्तंभावर खिळण्यात येईल, तेव्हा तूच मला नाकारशील. एवढं असून सुद्धा आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताने हे पण सांगितलं की मी 3ऱ्या दिवशी उठेन. इथपर्यंत त्याने विश्वास ठेवला. आणि येशू ख्रिस्ताने जेव्हा सांगितलं की मी 3ऱ्या दिवशी उठेन हेच विसरला. आणि जेव्हा विसरला, जेव्हा त्याला आठवण राहिलं नाही, विस्मरणात मध्ये गेला, त्यामुळेच तो त्या समुद्रावर आहे मासे पकडण्यासाठी. नाही तर लक्षपूर्वक आहे का? जर त्याने आठवणीत ठेवलं असतं, जर येशू ख्रिस्ताचं वचन त्याने ग्रहण केलं असतं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला असता, त्याच्यावर कृती केली असती, तर तो येशू ख्रिस्ताबरोबर असता, समुद्र किनारी मासे पकडत नसता. येशू ख्रिस्तानं त्यांना माणसे धरणारे केलं होतं. येशू ख्रिस्ताचं वचन न ऐकल्यामुळे तो मासे पकडायला गेला, मासे धरणारे झाला. पण त्या रात्री त्यांनी काही धरले नाही. निराशा, जाळी आणि झोळी रिकामीच. अशी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आहे का हो? रात्रभर तुम्ही श्रम करता, रात्रभर तुम्ही कष्ट करता आणि आयुष्यामध्ये घाम गाळता आणि इतर प्रयत्न करता. यांनी रात्रभर मासे पकडण्याचा प्रयत्न केला आणि निराशा, काहीच पकडलं नाही, काहीच धरलं नाही. म्हणजे कोणत्याच प्रकारचा लाभ, कोणत्याच प्रकारचा आशीर्वाद, कोणत्याच प्रकारचं लाभ त्यांच्या आयुष्यामध्ये नाही बंधू भगिनींनो. कारण काय? येशू ख्रिस्त कुठे आणि हे लोक कुठे? आठवलंच नाही, विसरले किंवा कृती केली नाही. मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. तथापि तो येशू आहे असे शिष्यांना ओळखले नाही. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्याजवळ काही खाव्यास आहे का? त्यांनी त्याला उत्तर दिले, नाही. असणार कुठून? बघा, आता पुनरुत्थित ख्रिस्ताचं प्रेम, पुनरुत्थित ख्रिस्ताचा कळवळा, पुनरुत्थित ख्रिस्ताचं जे काही तुमच्याविषयी काळजी आहे ती येशू ख्रिस्त त्यांना शोधत आला. येशू ख्रिस्त स्वतः, पुनरुत्थित येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला आणि साधारणपणे तो त्यांना शिष्य म्हणायचा. येशू ख्रिस्त त्यांना गुरुजी शिष्य त्यांना गुरुजी म्हणायचे. या ठिकाणी काय शब्द वापरला माहिती आहे का? मुलांनो.
येशू ख्रिस्त मृतवत झाला, त्याचा छळ करण्यात आला, त्याला कबरेत ठेवलं, तरी त्याचं प्रेम मात्र कमी नाही झालं. त्याचं प्रेम मात्र कोणी मारू शकलं नाही. त्याचं पावित्र्य कोणी ठार करू शकलं नाही. त्याचं दैवीपण कोणी नष्ट करू शकलं नाही. बंधू भगिनींनो, त्याचा कळवळा कोणी काढून घेऊ शकलं नाही. तो म्हणतो की मुलांनो, आज या पुनरुत्थानाच्या संदेशाद्वारे मी तुम्हाला हेच आवाहन करेल. होय, इतकी वर्ष तुम्ही अनेक गोष्टी केल्या, देवासाठी केल्या, चर्चसाठी केल्या, समाजासाठी केल्या, पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न केला, पण एकच गोष्ट तुम्ही केली नाही. एकच गोष्टीचं जे अगत्य आहे तेच तुम्ही केलं नाही. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये असं तुफान, तुमच्या जीवनामध्ये असं शुष्कपणा आणि रुष्कपणा आणि असं सर्व प्रकारचं वाळवंट तुमच्या जीवनामध्ये जर निर्माण झालं असेल, तर आज हा पुनरुत्थित ख्रिस्त सर्व पापांची क्षमा करून तुम्हाला नवीन करण्यासाठी तुमच्या जवळ आज आलेला आहे या संदेशाद्वारे. आणि तो म्हणतो मुलांनो, आणि काय म्हटलं त्याने? मुलांनो, तुमच्याजवळ काही खाव्यास आहे का? ज्या गोष्टीसाठी ते प्रयत्न करत होते, ज्या गोष्टीसाठी त्यांनी जाळे टाकून 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 थकून गेले, पदरात काहीच पडलं नाही, एक मासा सुद्धा पकडला नाही, नेमकी तीच गोष्ट येशू ख्रिस्त त्यांना आता आठवण करून देतो. नेमकी त्याच गोष्टीवर येशू ख्रिस्त बोट धरतो, ठेवतो आणि म्हणतो तुमच्या जवळ काही खावयास आहे का? एखादा मासा आहे का? आज तोच प्रश्न देव तुम्हाला विचारतो की तुम्ही हे सगळे प्रकार करता, सगळे चांगले प्रकार करता, चर्चला जाता आणि सेवा करता, प्रार्थना करता, बायबल वाचता, विश्वासामध्ये तुम्ही आहात, आणि जर असा एखादा प्रश्न येशू ख्रिस्ताने आज तुम्हाला विचारला की हे तुमच्या जवळ आहे काय? हो. आणि जर आहे तर चांगली गोष्ट आहे, देवाची स्तुती करा. आणि जर नाही, याचा अर्थ हे सगळे प्रकार करून सुद्धा काहीच अर्थ नाही, व्यर्थ. तुम्ही चर्चला, उदाहरणार्थ तुम्ही चर्चला जाता, दान देता, गाणे गाता, संदेश देता, आणि येशू ख्रिस्त आला आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं तुमच्याजवळ पावित्र्य आहे का? पुनरुत्थित ख्रिस्त हा जिवंत आहे. तो केव्हाही येऊ शकतो, कोणत्याही माध्यमाद्वारे तो तुम्हाला वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे, साक्षेद्वारे किंवा स्वतः प्रगट होऊ शकतो. तेवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये. आणि जर तो आला आणि त्याने तुम्हाला ह्या संदेशाद्वारे हा प्रश्न विचारला की फार चांगली गोष्ट आहे, मला तुझा अभिमान आहे की तू चर्चला जातो, संदेश देतो, गाणं गातो, दान देतो आणि सहभागितेत भाग घेतो, मला आज तुम्हाला एक विचारत आहे की मला सांग की तुझ्या जीवनामध्ये पावित्र्य आहे का? आणि नेमकं तेच जर नसेल तर कठीण गोष्ट आहे. ह्या सर्व गोष्टी वर्षानुवर्ष म्हातारे आपण झालो, वर्षानुवर्ष करत आहोत, आणि नेमकी येशू ख्रिस्ताला जी गोष्ट पाहिजे तीच नाही. कारण काय माहितीये का? येशू ख्रिस्तानं जे सांगितलं होतं ते त्यांनी केलंच नाही, ती कृतीच केली नाही, ते आठवलंच नाही. दिव्यदूत म्हणतो त्याने जे सांगितलं होतं की मी तिसऱ्या दिवशी उठेन, हे आठवा. मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयास आहे का? त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. आता येशू ख्रिस्त किती प्रीतीनं भरलेला, तो तुम्हाला वारंवार संधी देतो. आज ह्या वचनाद्वारे तो तुम्हाला आणि मला एक संधी देत आहे आणि हा प्रश्न तुम्हाला विचारत आहे आणि तो तुम्हाला काहीतरी आज्ञा करत आहे. त्याने येशूने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका. कठीण गोष्ट आहे. जे लोक रात्रभर मासे पकडत होते, मासे पकडण्याचा प्रयत्न करत होते, जाळं टाकून टाकून थकून गेले, आणि आता असं म्हटलेलं आहे पहाट झाली. रात्रभर जाळे टाकून टाकून थकून गेले, आता पहाट झाली आणि तरीही त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. आता येशू ख्रिस्ताची एंट्री त्या ठिकाणी आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताचं तिथे आगमन आहे. आणि येशू ख्रिस्त फक्त आलेला नाही, पण तो अधिकारानं काहीतरी सांगत आहे, प्रीतीनं काहीतरी सांगत आहे, कळवळ्यानं काहीतरी सांगत आहे की असं करा. आता
ह्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं मी सांगितल्याप्रमाणे प्रेम कमी झालं नाही, त्याचं पावित्र्य कमी झालं नाही, त्याचे शक्ती कमी झाली नाही, त्याचं दैवत्व कमी झालं नाही कबरीमुळे, उलट वाढलं पुनरुत्थानामुळे. त्याने त्यास म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. पुनरुत्थानाचा आशीर्वाद, पुनरुत्थानाचा संदेश, पुनरुत्थानाचा लाभ आज मी तुम्हाला देऊ इच्छितो. देवाचा दास या नात्यानं हा संदेश तुमच्यासाठी आलाय. त्या स्त्रियांप्रमाणे सकाळी उठले, कष्ट केले, द्रव्य निर्माण केलं आणि त्या भक्तिभावाने त्या ठिकाणी आले, त्या कबरेकडे आले आणि कबरेकडे जाऊन सुद्धा येशू ख्रिस्ताचं मृत शरीर सुद्धा त्यांना मिळालं नाही. कारण येशू ख्रिस्तानं जे सांगितलं होतं तेच त्यांनी आठवलं नाही. येशू ख्रिस्त उठला होता आणि जिथे त्याला ठेवलं होतं ती जागा रिकामी होती. रिकामी कबर ह्या स्त्रियांना मिळाली. आता तरी येशू ख्रिस्त, पुनरुत्थित येशू ख्रिस्त जे सांगतो ते करा बंधू भगिनींनो. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो आणि मी तुम्हाला 100% सांगतो, ती जी एकच गोष्ट जर येशू ख्रिस्ताची तुम्ही ऐकली, आठवली आणि ती केली, हे ऐका आता, फार महत्वाचं आहे. 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी देवानं तुम्हाला काहीतरी दर्शन दिलं, देवाने तुमचं तारण केलं, देवाने तुम्हाला काहीतरी सांगितलं आणि त्या 30 वर्षात तुम्ही ते केलंच नाही. आणि केलं नसल्यामुळे हे तुफान, हे अंधार आणि हे निराशा आणि हे सर्व प्रकारचं प्रकार तुमच्या जीवनामध्ये आहेत. आज 30 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट जर तुम्ही आज केली, होय उशीर झालाय, होय त्याच्यामध्ये खूप अंतर पडलाय, पण देव विसरला नाही. तुम्ही विसरला असाल पण देव विसरला नाही. आणि देव हेच वाट पाहत आहे की मी 30 वर्षापूर्वी ह्या व्यक्तीला, ह्या स्त्रीला, ह्या मुलाला ही वचन दिलं होतं, त्याने ते दुर्लक्षित केलं, ते आठवलं नाही, ते कृती केली नाही. केव्हा तो पूर्ण करेल? आजचा दिवस आहे. जे काही येशू ख्रिस्त सांगेल बंधू भगिनींनो, ते परफेक्ट आहे, ते परिपूर्ण आहे, ते आशीर्वाद आहे, त्यामध्ये ताकद आहे, त्यामध्ये सामर्थ्य आहे, त्यामध्ये सामर्थ्य आहे तुमचं जीवन बदलून टाकण्याचं, त्यामध्ये सामर्थ्य आहे तुमच्या झोळीमध्ये आणि तुमच्या जाळ्यामध्ये आशीर्वाद टाकण्याचं, त्यामध्ये सामर्थ्य आहे तुमच्या शरीरामध्ये आरोग्य प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्याच्या वाक्यामध्ये आहे, त्याच्या वाणीमध्ये आहे. तुम्ही त्याप्रमाणे कृती करता का? काय म्हटलेलं आहे? तुम्ही उजव्या बाजूला, मचव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका. आता त्या शिष्यांनी म्हटलं असेल, काय बाबा उजव्या काय, आम्ही डाव्या उजव्या इकडच्या तिकडच्या चारी कोपऱ्यामध्ये सर्व दिशांमध्ये जाळं टाकलं, रात्रभर जाळं टाकलं तरी काही पकडलं नाही, एक मासा सुद्धा पकडला नाही. पण त्यांनी ऐकलं. थकले होते तरीही त्यांनी ऐकलं. हा गुणधर्म ह्या पुनरुत्थानाच्या संदेशाच्या द्वारे मी तुम्हाला देऊ इच्छितो की हा गुणधर्म अवगत करा, प्राप्त करा. आता तरी येशू ख्रिस्ताचं म्हणणं ऐका. आणि ते म्हणणं काय? फार कठीण गोष्ट नाही, फार क्लिष्ट गोष्ट नाही. मी कधीच कठीण आणि क्लिष्ट आणि गोंधळलेल्या अशा गोष्टी मी सांगत नाही संदेशाद्वारे. देवाचा संदेश जो आशीर्वादित आहे, देवाचा संदेश जो सरळ आहे, देवाचा संदेश जो सोपा आहे, देवाचा संदेश जो सामर्थ्यानं भरलेला आहे, तेच सामर्थ्य मी तुम्हाला सांगतो आणि देतो. काय गोष्ट होती? काय म्हणणं होतं येशू ख्रिस्ताचं? उजव्या बाजूला टाका जाळं. तेच आज आम्हाला करायचंय. पुनरुत्थानाचा संदेश तोच आहे. जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तानं सांगितलेलं गोष्ट करत नाही आणि न केल्यामुळे काय परिणाम तुम्हाला भोगावे लागतात, आणि जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताचं म्हणणं ऐकून त्याप्रमाणे कृती करता, त्यामुळे जो काही लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो, जो आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो, हाच तर संदेश आहे, हाच तर लाभ आहे, हाच तर आशीर्वाद आहे पुनरुत्थानाचा. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या म्हणण्याप्रमाणे त्याने जाळं टाकलं, असं म्हटलेलं आहे की 153 मोठ्या माशांनी भरलेलं ते जाळं त्यांना मिळालं. 153 मासे. बंधू भगिनींनो, आज या पुनरुत्थानाच्या दिवशी मी तुम्हाला हा आशीर्वाद देऊ इच्छितो. तुमच्या रिकाम्या झोळीमध्ये आणि जाळ्यामध्ये, तुमच्या रिकाम्या अंतःकरणामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये जे रिकाम आहे, जे शुष्क आहे, जे वाळलेलं आहे, ज्याला काही दिशा नाही, ज्याला काही अर्थ नाही, अशा जीवनामध्ये 153 आशीर्वाद
अनेक आशीर्वाद आहे, अगणित आशीर्वाद आहे, पण 153 आशीर्वादाने निदान सुरुवात करा आज. तो देतो की नाही हे आशीर्वाद, ह्याचा अनुभव आज ह्या संदेशा ऐकत असताना आता या क्षणी घ्या. मला माहित नाही तुम्ही कोणत्या आशीर्वादाला मुकत आहात, मला नाही माहित. मला माहित नाही की तुमच्या आयुष्यामध्ये कोणता आशीर्वाद कमी आहे. कदाचित तो धनाचा असेल, कदाचित तो पैशाचा असेल, कदाचित तो प्रॉपर्टीचा असेल, कदाचित तो जॉबचा असेल, कदाचित तो आरोग्याचा असेल, कदाचित तो अंतःकरणाचा असेल, कदाचित तो मानसिक असेल, कदाचित तो सामाजिक असेल, कदाचित तो कौटुंबिक असेल, कदाचित तो आयुष्याचा असेल, कदाचित तो भविष्याचा आहे. कोणता आशीर्वाद कमी आहे, कोणत्या आशीर्वादाला तुम्ही मुकलेले आहात, कोणता आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेला आहे हे माहित नाही, ते येशूला माहित आहे. तो आज जे सांगतो, जे वचन तुम्हाला देतो, ऐका. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य आणि आशीर्वाद तुम्हाला मिळतो की नाही ह्याचा आशीर्वाद आता, याचा अनुभव आता ह्या क्षणाला तुम्ही घेऊ शकता विश्वासानं. एकशे 153 मोठे मासे. वा रे वा. 2000 वर्षापेक्षा जास्त वर्षापूर्वी घडलेली घटना आज तुमच्या जीवनाशी आणि माझ्या जीवनाशी किती संलग्न आहे, किती जोडलेली आहे, किती आवश्यक आहे, किती जरुरीची आहे, हेच ही गोष्ट आणि वृत्तांत तुम्हाला आणि मला शिकवतो. दुर्लक्ष करू नका. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि मी लक्ष देतो, एकच गोष्ट जी अगत्याची आहे तीच विसरतो. ह्या पुनरुत्थानाच्या दिवसाच्या निमित्तानं हा संदेश देवाने जो मला दिलेला आहे तोच तुमच्याकडे मी आणलेला आहे. आठवण करा. स्मरणशक्तीला जरा अजून प्रखर करा. आठवा परमेश्वरानं मला काय सांगितलं होतं, आणि जर सांगितलं होतं तर तेच मी केलं की भलतंच मी केलं. मला ते फार चमत्कारिक वाटतं. येशू ख्रिस्तानं कधीच कुठे काही सांगितलं नव्हतं की माझ्या मृत शरीराला तुम्ही लावा सुगंधी द्रव्य, आणि नेमकं तेच केलं. आणि पदरात काय पडलं? भीती. पदरात काय पडलं? भ्रांती. पदरात काय पडलं? निराशा. बंधू भगिनींनो, आज परमेश्वराची हीच इच्छा आहे की त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन तुम्हाला व्हावं, त्याचा स्पर्श तुम्हाला व्हावं, आणि तुमचं आयुष्य 153 आशीर्वादांनी भरून जा. आणि का भरत नाहीत हे सुद्धा आम्ही पाहिलं. त्याच्यावर आज आम्ही विचार करूया, त्याच्यावर आज आम्ही मनन करूया सिरियस रीतीने. बरं, फक्त ऐकायचं, प्रसाद पाळकांनी काहीतरी सांगितलं म्हणून ऐकला, हा संदेश ऐकायचा म्हणून ऐकला आणि चला. नाही, आता सिरियस व्हायची गरज आहे. आता खरंच त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता खरंच त्याच्याप्रमाणे कृती करण्याची गरज आहे. नाही तर तुमचं आणि माझं खरं नाही बंधू भगिनींनो. अशा अशांत, अशा अंधारमय, अशा पापानं भरलेल्या, अशा गोंधळलेल्या जगामध्ये तुमचं आणि माझं काही नाही. कदाचित तुम्ही पैशानं आणि शिक्षणानं आणि इतर गोष्टीमध्ये फार पुढे जाल, पण जी महत्वाची गोष्ट आहे, जी शेवटच्या काळी तुमच्या आणि माझ्या कामी येणार आहे, ती आध्यात्मिक गोष्ट, जो विश्वास, ख्रिस्तावरचं जे प्रेम आहे, ख्रिस्तानं सांगितलेल्या गोष्टीचं कृती करणं आहे. तेच जर नाही तर पुढील जीवनामध्ये आशा नाही, दर्शन नाही, स्पर्श नाही. आध्यात्मिक रीतीनं ज्या गोष्टींचा परिणाम तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होऊ शकतो, ती गोष्ट आज आम्ही करायला पाहिजे. आणि ती म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपला तारणारा प्रभू आणि निर्माता म्हणून स्वीकारण, आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं, आणि त्याप्रमाणे तो जे सांगेल ते कृती करणं, हे आज आमचं कर्तव्य आहे. आणि हेच पुनरुत्थानाच्या ह्या सर्व घटनांद्वारे तुम्हाला आणि मला प्रभू, खुद्द प्रभू शिकवू इच्छितो. शिकण्यास तयार आहात का? कृती करण्यास तयार आहात का? येशूने त्यांना म्हटले, तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा.
शिमोन पेत्राने मत्स्यवार चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. एक सुद्धा मासा नव्हता हो, एक सुद्धा नव्हता. एक सुद्धा अशी गोष्ट तुमच्या जीवनात आहे का की येशू ख्रिस्ताने ती मागितली आणि तुम्ही म्हणता की माझ्याकडे नाही? कारण बाकीच्या 1000 गोष्टी आम्ही केल्या आणि एकच गोष्ट देवानं जी सांगितली तीच केली नाही, आणि केली नाही म्हणून ती एकच गोष्ट तुमच्याजवळ आणि माझ्याजवळ नाही. आणि जर नाही तर ती आज प्राप्त होऊ शकते. एक मासा काय, 153 मासे तुम्हाला मिळू शकतात. 153 आशीर्वाद परमेश्वराचे तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. बंधू-भगिनींनो, ह्या संदेशाद्वारे हेच आपण ग्रहण करूया, हेच आपण शिकूया. लीनतेनं, नम्रतेनं आमचा दिमाग, आमचं शिक्षण, आमचा पैसा, आमचं जे काही गर्व आहे ते सगळं बाजूला टाका. ते काही कामाचं नाही, त्याला काही अर्थ नाही. शेवटी अर्थ हाच असेल जेव्हा येशू ख्रिस्त तुम्हाला विचारेल ही गोष्ट आहे का, आणि जर ती नाही, ती आज प्राप्त होऊ शकते. ते तारण आज प्राप्त होऊ शकते. ती पापक्षमा आज प्राप्त होऊ शकते. ते पवित्र जीवन आज प्राप्त होऊ शकते पुनरुत्थित ख्रिस्ताच्या स्पर्शाद्वारे. आज हे वचन देवानं जे तुम्हाला आणि मला दिलं त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वराकडून येणारा जो आशीर्वाद आहे तो ग्रहण करूया. एक शेवटची गोष्ट सांगतो. जेव्हा ते शिष्य भयभीत होऊन, कारण भयभीत होण्याची खरं तर गरज नव्हती. पुनरुत्थित ख्रिस्त तिसऱ्या दिवशी तो उठला होता आणि हे शिष्य भयभीत होऊन एका खोलीत, अर्थात त्यांना भीती होती, लोक त्यांना मारतील, त्यांचा जीव घेतील. पण त्याच्यापेक्षा महत्वाची ही गोष्ट होती की पुनरुत्थित ख्रिस्त पुनरुत्थित झाला, जिवंत झाला. तो घबरत नाही. तरी येशू ख्रिस्ताची प्रीती बघा, त्याचं प्रेम बघा, त्याची माया बघा. तो त्या शिष्यांकडे आला आणि म्हटलं, शांती असो. अशांत अंतःकरणाला शांती जर पाहिजे तर तो फक्त पुनरुत्थित ख्रिस्तच देऊ शकतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये दिसते, त्याने त्यांच्यावर फुंकर घातली. जेव्हा त्याचे हाल होते, ते पवित्र आत्म्याची फुंकर होती, ती प्रेमाची फुंकर होती, ती मायेची फुंकर होती, ती सहभागितेची फुंकर होती. जेव्हा येशू ख्रिस्ताचे हाल होत होते, जेव्हा त्याला फटके मारण्यात येत होते, जेव्हा त्याला तो काट्यांचा मुकुट त्यांच्या डोक्यावर ठेवण्यात आला होता, जेव्हा त्याला तो वधस्तंभ घेऊन जायचं होतं खडतर रस्त्याने, त्याच्यावर फुंकर मारणार कोणी नव्हतं. माया दाखवणार कोणी नव्हतं, दया दाखवणार कोणी नव्हतं. पुनरुत्थित होऊन त्याची माया, त्याची दया कमी झाली नाही. बंधू-भगिनींनो, तो शिष्यांकडे आला, 153 माशांचा आशीर्वाद दिला. तो शिष्यांकडे आला, बंद खोलीत येऊन त्यांना म्हटले की शांती घ्या, समाधान घ्या, प्रीती घ्या, तृप्तता घ्या, आणि फुंकर, मायेची फुंकर, प्रीतीची फुंकर, पवित्र आत्म्याची फुंकर त्यांनी त्यांना दिली. आज ही फुंकर तुम्हाला पाहिजे का? अनेक वर्षापासून अशी जखम तुमच्या शरीराला झाली, अशी मनाला झाली, अशी अंतःकरणाला झाली. आता मी दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्या जीवनात, तुमच्या जीवनात ज्या काही घटना घडतात, ज्याच्याविषयी तुम्ही आणि मी अनुभव घेत असतो, या पुनरुत्थानाच्या संदेशाद्वारे मी ती सांगत आहे. अशी काही जखम झाली, असं कोणी तुम्हाला असं काही टोचलं, असं काही जखम तुमच्या जीवनामध्ये केली की ती जखम भरूनच निघाली नाही. मायेची, प्रीतीची, करुणेची फुंकर सुद्धा कोणी तुमच्यावर टाकली नाही. आज तो पुनरुत्थित ख्रिस्त उपस्थित आहे. या ठिकाणी कुठेही बसलेले असा तुम्ही, तो उपस्थित आहे आणि त्याला म्हणा, परमेश्वरा, तू पुनरुत्थित आहे, तू जिवंत आहे.
ती फुंकर माझ्या ह्या जखमेवर आणि तो टाकतो की नाही याचा अनुभव घ्या, कारण तो पुनरुत्थित आहे, तो उठलेला आहे, तो जिवंत आहे. मरणाला ज्याने स्वतःच्या पवित्र शक्तिशाली मरणानं मारून टाकलेला आहे, असा तो देव आहे की ज्या देवासारखं कोणी देवच नाही. तो देव तुम्हाला आज बोलवत आहे, तो देव तुम्हाला आज हाक घालत आहे, तो देव त्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी उपस्थित आहे आणि तो म्हणतो की तुमच्याकडे काही आहे का, आणि जर नाही तर मी तुम्हाला मदत करतो, मी तुम्हाला उभं राहण्यासाठी मदत करतो, मी तुम्हाला सावरण्यासाठी मदत करतो, मी तुम्हाला बांधण्यासाठी मदत करतो, मी तुमची जखम बरी होण्यासाठी मदत करतो, मी तुम्हाला निरोगी करण्यासाठी मदत करतो. एक गोष्ट करा, मी जे सांगितलं ते ऐका, मी जे सांगतो ते आठवा. आज पुन्हा मी सांगतो 153 आशीर्वाद ह्या पुढील आयुष्यामध्ये, की जे आयुष्य आज तुम्ही ठरवलेलं आहे की येशू ख्रिस्ताची वाणी मी ऐकेन, ती आठवेन आणि त्याप्रमाणे कृती करेल. येथून पुढचं आयुष्य हे आशीर्वादानं, आनंदानं, चमत्कारानं, सौख्यानं, आत्म्यानं भरलेलं परमेश्वर तुमच्यासाठी करणार आहे. कारण त्याने जे फुंकर त्यांच्यावर घातली पवित्र आत्म्याची, तीच फुंकर आज तो तुमच्यावर घालू इच्छितो. त्याचा स्वीकार करा, त्याला ग्रहण करा आणि त्याला सांगा, येशूदेवा, इतकी वर्ष मी दुर्लक्ष केलं तुझ्या वाणीकडे, इतकी वर्ष ती जी एक गोष्ट तू मला सांगितली होती त्यापासून मी पळत निघालो दुसरीकडे योनासारखं. ती गोष्ट तू मला सांगितली करायला त्या श्रीमंत तरुणासारखी मी ती नाकारली आणि तुझ्यापासून दूर गेलो आणि ही परिस्थिती माझ्या जीवनात आली. ती परिस्थिती परमेश्वर या पुनरुत्थानाच्या ह्या दिवशी या संदेशाद्वारे बदलू इच्छितो. लीनतेनं, नम्रतेनं, बंधू भगिनींनो, एक देवाचा सेवक या नात्यानं मी तुम्हाला विनंती करतो, ग्रहण करा. दिवस वाईट आहेत, दिवस रोगराईचे आहेत, दिवस अंधाराचे आहेत, दिवस लढाईचे आहेत, दिवस द्वेषाचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर कोणी खरं साथ, मदत, मार्गदर्शन करेल तो म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्त. देव तुम्हाला आशीर्वाद देव. देव तुमच्याबरोबर सदैव असो. ते येशू ख्रिस्ताचं ते वाक्य आठवा की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर असेन. तो आहे. ते वाक्य येशू ख्रिस्ताचं आठवा की तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. आठवा आणि बघा तुमचं अंतकरण जे अस्वस्थ होतं ते अस्वस्थ होणं थांबेल की नाही. जे तुम्हाला वाटत होतं की माझ्या कुटुंबासंगती कोणी नाही, माझ्या संगती कोणी नाही, माझ्यावर प्रेम करणारं कोणी नाही, मी एकटाच आहे, ही जी भावना तुमची आतापर्यंत होती, ती भावना जर निघून जायला हवी असेल तर ते आठवा की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर असेल. आणि जर पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्याबरोबर आहे तर त्याचा प्रकाश तुमच्याबरोबर आहे, त्याची शक्ती तुमच्याबरोबर आहे, त्याचं प्रेम तुमच्याबरोबर आहे, त्याचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे, त्याचा मार्ग तुमच्याबरोबर आहे, त्याचा सर्व प्रकारचा दैवी गुण तुमच्याबरोबर आहे. जर त्याने सांगितलं तुमच्याबरोबर तो असेल. तुम्ही त्याच्याबरोबर आहात का? हा विचार या पुनरुत्थानाच्या दिवशी जर झाला नाही तर दुःखानं म्हणावं लागेल की हा पुनरुत्थानाचा एक सण आला आणि गेला. नाही, तसा जाऊ देऊ नका. हा आशीर्वाद 153 माशांचा आशीर्वाद, विविध रूपात असलेला आशीर्वाद, विविध मार्गांनी येणारा हा आशीर्वाद की जो देवाकडून येतो, तो आशीर्वाद आज मी ह्या संदेशाद्वारे तुम्हाला देतो. ग्रहण करा, पत्करा, आठवण करा, कृती करा आणि देवासाठी आपलं जीवन समर्पित करा. देव तुम्हाला आशीर्वाद देव. देव तुमच्या बरोबर असो. देव तुमच्यावर फुंकर घालो आणि तुमचं जीवन त्याच्या प्रकाशानं, त्याच्या प्रीतीनं, त्याच्या कृपेनं, त्याच्या दयेनं, त्याच्या आत्म्यानं भरून जाऊ आणि तुमच्याद्वारे, आता लक्षपूर्वक आहे का, तुमच्याद्वारे इतरांना
येशू ख्रिस्ताची, पुनरुत्थित ख्रिस्ताची ओळख हो. तुमच्याद्वारे त्याचं वचन सर्व दूर पसरो. हाच आशीर्वाद मी तुम्हाला देतो. देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद दे.